हमारे लाए सजन प्राण उबारे बैठी पताल तोड़े झंकारे आई राम की पूजा उतारे बाई पूजा असुर जल मारे दाई पूजा संतन डे 5 ऑफ गाव मॅनी स्टाईल. कुठे काय आराध्याचा नाश्ता आणायला अजून काय काम आहे मग काय दुसरं काय काम नाही ना आहे तसं बट आम्हाला कोण सांगत नाही. साहिल आज आपला प्लॅन काय आहे? कुठे घेऊन जातोय तुम्हाला आज? आज आपण सगळे गणपती विसर्जनला. हां आज 5 गणपतींचं विसर्जन आहे ना. संध्याकाळी आम्ही गणपती विसर्जनला जाणार आहोत. बऱ्यापैकी क्लायमेटच ओपन आहे, पाऊस वगैरे पडला नाही आहे. पडला पण नाही पाहिजे, माझा ड्रेस खराब होईल नाही तर. आता आम्ही केळीची पानं काढायला जातोय. ॲक्च्युली हा एक छोटीशी गल्ली आहे माझ्या घराच्या पाठी, आमच्या घराच्या पाठी. आणि माझी मम्मी केळीची पानं गोळा करायला जाते. दाखवते. आली आली. हाय बोल. हाय. केळीची पानं काढते नैवेद्यासाठी. नैवेद्य रेडी आहे गे? नैवेद्य रेडी आहे. केळीची पानं काढतोय. फर्स्ट टाइम करत असेल ही हे काम. हे दुसरं पान कर रे बाबू. आता डॅडी येत आहेत. काढून देत आहेत डॅडी. डॅडी पण पहिले फर्स्ट टाइम केलं असेल बोल. नाही त्याला हे सगळी काम त्याची रोजची आहेत. जवळ येते ते दे. हे जास्वंदाचं झाड. हे जास्वंदाचं झाड. ते जास्वंदाचं. ओके. डॅडीचं काढते. देवा बस इकडे 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 हे घेतलं छान तांदूळ. तेव्हा ते जिभेचं असं ते छोटे आहे ते असू दे. ते पण जिभेचंच आहे. पानं रेडी झालेली आहेत फायनली. नको नको. हे बघ हे बघ. आम्ही पण जाऊला सांगते काका सांगतात आमचे केळ कापतं. आवडे कसं कसं काय रे? फोटो काढते येते ना म्हणून म्हटलं ते काका व्हिडिओ बनवतात. ते काका सांगतात आमचे केळ कापतं. ते आवडे दुसऱ्यांचेच काढतात. हो का? असं काहीतरी सांगू. विचार त्याला काय रे. लग्न अगोदर कोणती लग्न कोणता? भटांचे फणस, भटांचे नारळ. पहिला आता नाही. फणसाची भाजी, आंबे दुसरे. चल पानं रेडी झालेली आहेत. काढलेली आहेत आम्ही बरीच पानं. हे कडीपत्त्याचं झाड मी दाखवतेय. कुठचं आहे हे? कडीपत्त्याचं. ओके. नारळ झाड आहे. हे फणस. ओव्हर ऍक्टिंग केवळ नाही करायची. हा हे पण जास्वंदाचं झाड. ते जास्वंदीचं फुल समोर आहे बघ. जास्वंदीचं फुल दाखव. एक पिवळ्या कलरचं फुल आहे. ती संध्याकाळ उद्या फुलेल. उद्या येऊन बघूया ही कळी फुलली आहे का. इथे एक फुललेलं फुल आहे. ते 5 वाजता काढणार आहे. संध्याकाळची पूजा परत कोकणात करतात. गणपतीची सकाळची पूजा झाली 7 वाजता.
आता संध्याकाळी 6:30ला पूजा करणार, तेव्हा ही 2 फुलं काढणार. ओके. आणि हे आमचं जुनं घर जे आम्ही सर्व कुटुंब एकत्र होतो त्यावेळेला बांधलेलं होतं. त्याची डागडुजी झाली आहे, पण कोण राहत नाही तिथे त्या घरामध्ये. तिथे 3 जण आहेत. एक आमची खोली, ही आमच्या काकांची खोली, एक आजी होती तिची खोली आहे. पण ते सध्या कोण राहत नाही आहे. फक्त आमचं बालपण या घरामध्ये गेलं. त्या घराची 2 घरं झाली त्या बाजूला आणि या बाजूला आम्ही असंच ठेवले. आणि ही आमची जुनी तुळस. ही तुळस कमीत कमी 100 वर्षाची तुळस आहे. 100? हा 100 वर्षाची आहे. कारण माझं वय आता तेव्हापासून बघतोय, त्याच्या अगोदरची होती ती. आम्ही त्या परिसरामध्ये चल हे बोलतो कोंबा देतो, कोंबा. तो कोंबा देण्याची जागा तिथे आहे. ही समोर? हा समोर. पुढे हे परडं 25-30 वर्षापूर्वी इथे आमचं न्हाणीघर असायचं. एक ह्याचं मडकं असायचं, मातीचं मडकं. ते मडकं ठेवून तिथे चूल मांडून तिथे आम्ही बाहेर आंघोळ करायचं. तेव्हा हा बाथरूम हा प्रकार नव्हता. बाहेर जे परड्यामध्ये आम्ही आंघोळ करायचो. तिथे आमच्या 3 चुली होत्या परड्याच्यामध्ये, एक आजीची, एक आमची, एक काकांची. सगळे इथेच आंघोळ करायचे. आणि सुरुवातीला इथे जेव्हा घर होतं त्यावेळेला इथे आम्ही एक अंगण, ज्याला आम्ही खळं बोलायचो, त्या खळामध्ये इथे एक मंडप असायचा. पण सध्या ही जमीन वापरात नसल्यामुळे तुम्हाला अशी दिसते. पण पहिला एक काळ असा होता की इथे आम्ही मे महिन्यामध्ये झोपायचो, उठायचो, जेवायला बसायचो, सगळ्या गोष्टी करायचो. इथे लग्न व्हायची कोणाची काय सगळं व्हायचं. पण आता सगळं लग्न वगैरे सगळं हॉलमध्ये होतात, त्याच्यामुळे हे परिसर कोण एवढं करत नाही. ही जी जागा आहे इथे आमचे पहिले बैल होते. आमच्याकडे 3 बैल होते, एक गाय होती, 2 बैल होते. ते 10-15 वर्षापूर्वी आम्ही ते आमचे बैल आम्ही विकून टाकले. आता आम्ही शेती करणं सोडून दिलंय. ह्या छोट्याशा गल्लीमधून आमचं घर येतं. याला पाटलाघर बोलतात. ओके, पाटलाघर. मग मागची जागा जिथे न्हाणीघर आहे, आता तुम्ही जे बाथरूम म्हणतात ते आहे, ते न्हाणीघर आहे. हा एक सेकंड डोर आहे घरी एंटर करण्यासाठी. सिलेंडरचा यूज जास्त करत नाही पाणी तापवण्यासाठी. तर ते जुनी जी चूल आहे ती चूल आम्ही इथे ठेवले आहे. ज्या ठिकाणी आम्ही मागे बोललो तुम्हाला की जे मडक्याचे आम्ही हे होतं माठ होतं, त्या माठाच्या ठिकाणी आता हे जर्मनचं तपेला आलंय. इथे पाणी गरम करतो आम्ही. जर्मनचा हांडा आलाय आता. ओके. आणि ते हे करण्यासाठी तिथे लाकडं वगैरे असे ठेवले आहेत. जर्मनचं पहिला मातीचा होता, आजी सांगते. पहिला मातीचा होतं आणि चूल बाहेर होती. मग अशी परडा दाखवलं तिथे चूल होती. आता हे आम्ही इथे केलंय. आणि मग आंघोळ आम्ही बाथरूम मध्ये करतो. आता न्हाणीघर नाही, आता बाथरूम मध्ये करतो. आणि ही जागा इथे आम्ही कोंबडीसाठी जागा आहे. इकडे पहिला कोंबड्या फिरायच्या आमच्या. कोंबड्या फिरायच्या. तर आता आमची काकी येऊन जाऊन असते, मुंबईला असते, इकडे येते तिकडे येते. त्याच्यामुळे कोंबडी घर जे आहे ते आमचं असंच राहिलं, कोंबडी घर. हे कोंबडी घर असतं, कोंबडी घर होतं. इथे आमची 2-3 झापं होती. झापं म्हणजे टोपल्या होत्या. टोपल्यामध्ये आम्ही कोंबडी ठेवायचो. म्हणजे कोकणामध्ये जसं गुराणा म्हणजे गाई वासरांना जसा वाडा होता, गाई वासरांना जसा वाडा होता कोकणामध्ये सुरुवातीला, तसंच कोकणाच्या घरांमध्ये, जुन्या घरांमध्ये कोंबड्यांसाठी पण एक खोली असायची. कोंबड्यांची खोली असायची. म्हणजे जुनी लोक प्राण्यांना पण आपल्या आजूबाजूला सांभाळून ठेवायची. आणि आता बंगले झाले, तो कोंबडी गायब झाली, गुरं गायब झाली. हा कोंबड्यांचा रूम होता. माणसाला राहायला जागा कमी पडते. पण जुनी लोक गुरं पण आपल्या आजूबाजूलाच बांधायची. कोंबडी पण वळ्याच्या बाजूला असायची आणि पुढे यायची. हा आजी बोला. इथे आमचे बैल होते. इथे बैल बांधायचे. त्या खोलीत ना ही खोली आहे ना, तिथे आम्ही कोंबडी होती. सगळ्यांची कोंबडी, सगळ्यांच्या 100-150 कोंबडी असायची. अच्छा. ती सगळ्यांची एकत्र प्रत्येकाची झाप असायची. सकाळी आम्ही कोंबडी सोडायचो, संध्याकाळी ती आपोआप यायची. झाकून ठेवायचं आम्ही.
हा अशी अशी प्रत्येकाची 10-15 10-12 अशी कोंबडी असायची. हा हा माझी किती होती 40 नेम पांतीत नेऊन टाकले वाळात नेऊन. अरे बापरे आणि सुरुवातीला जेव्हा हे करायचो असं एक काय वाहन का वाईन होतं. वाईन म्हणजे काय असायचं इथला वाईन असायचं जे आता तुम्ही लग्नामध्ये बघता ना ते हळद कुटतात ते प्रकार आहे ना. त्याच्यासाठी इथे एक वाईन असायचं. तो खड्डा परमनंट असायचा. तो दगडाचा असायचा. दगडाचा परमनंट असायचा. तिथे मग तिथे पोहे जेव्हा गिरणी नव्हत्या त्यावेळेला आम्ही भात असं भिजत घालून घालायचं काढू आणि मोठी करू घालू काठी घालून फुलं मग ते भांड्यात कुटू गरम गरम. मग ते लाह्या वगैरे सगळा केलं आणि जे लाह्या गरम करायचे त्यासाठी ते माठ असायचं. माठ फुटलेलं असायचं. त्याला ते लोक असं वेगळ्या प्रकारचं असे जागा करायचे. गोल असं जागा करायचं. फुटलेलं असायचं त्याला ते जागा करून तिथे फडका बिडका बांधून ते लाह्या भाजायचं पोहे भाजायचे आणि ते वाईन मध्ये करायचे आणि वाईन असं वाईन असा खड्डा इथे असायचा. मसाला आम्ही कुटायचो पोहे करायचो भात असायचो 10 किलो म्हणजे जवळजवळ 10 किलो तेव्हा. मग ते सगळं करायचं. त्याच्यानंतर आमची एक जातं होतं. जातं असं बिराड लाकडाचं जातं. आता माझं आत्महडल्यापासून मी पोळगे बंद झाले. जे जातं असायचं जात्यामध्ये भरडायचं. प्रकार हा कळून गेला. बघ आजी तुला कंटेंट जास्त. अरे आता मी पोळे करी जात्यावरच करी आता नाही मिक्सर मी कधीच केले नाही. जाता हे बघ आता कल्पना भात पुरीच भरवल्या नाही बघ. हे जात हो हे जात. हा आई पण करायची ह्याच्यावर पहिल्या विक्रोळीला. हा असं दळायचं होतं बरोबर. हा बघितलं. हा दाखवा चला. हे किचन आमचं न्यू. काय बघायला चाललोय आजी आपण वाळ काय बघायला चाललोय. हा अच्छा इथे वाडा होता पाहिला तिकडे होता. हा इथे होता वाडा आणि इथे हे कोंबड्याचं घर होतं. हे कोंबड्याचं घर. हा इथे दाखवतो इथे वाईन केलं. आता तिथे ह्या घरात लागला. हो आता ह्या सगळं जाणून टाकले कळी काढले परत पकडली पडली. अच्छा हा ही ती जागा. हा इथे ते करायचं. हे धोंड्याचं आहे. हा हे असं कुटायचं. हा मस्त आहे. आता नाही करत ना. आता काय नाही. आता खूप 34 पळा माशांका. अच्छा तिरपळ. हा मासे घालतो ना. हा अरे बापरे किती आहेत. खूप आहेत. लावायची. हा ते पण आहे. हा लावलेला तो माड आता तो किती पैसे घेतली जाणार तो. कुठचा लावलाय हा वाला. हो गाडा मिळतो. सो अशा प्रकारे आपल्याला आजी आणि डॅडींनी बऱ्याच हा हो झाला. कुठे आली आता. हा 2 कळ्या आम्ही काढलेल्या आहेत. हा ते नंतर काढू आम्ही. अजून शोधतोय कुठे आहेत काय कळ्या देवाला घालण्यासाठी. हे व्हिडिओ बनवतेय मी. व्हिडिओ रेकॉर्ड करते तुमचा. काय नाही सगळ्यांचंच करतेय. नाहीत ना अजून फुलं कळ्या. जाऊ दे इकडे एक लिंबाची झाड. अच्छा लिंबाचं सीताफळाचं झाड. हा सीताफळ धरली येतो. अच्छा
वरची झाली हा. नका गावतो पुन्हा काढून खातो पाकळा खातो हा नका गमत होत नाही तो काढतो काय आता झाडू मार अशा प्रकारे आपल्याला आजी आणि डॅडीनी बराच टूर दिला आहे हाऊस आपल्या ह्या घराचा. साईल विथ हिज बेबी. अरे बापरे साईल तुला चिपकली आहे यार ती फुल. भीती नाही वाटत काय? तुला ब्लॉग त्या मांजर काय नाव काय ह्या मांजरचं ठेवलंय काय आपण काय नाही ठेवलं. मस्त एकदम कम्फर्टेबल आहे तुझ्या शोल्डरवर. आई समजेल रे तुला ती तुझी. नाही नाही ती चिंटू आहे. प्लॅनिंग चालू तुझं प्लॅनिंग आणि प्लॉटिंग. आराध्य सॉरी गुड आफ्टरनून. मला काय आमची जी काकी तिथे येऊन जाऊन असते त्याबरोबर कोणीच नसतं. त्यांची मुलं दोन्ही मुलं सुना मुंबईला असतात. त्यावेळेस तिने एक स्वतःसाठी एक तिच्या मैत्रीण मांजर म्हणजे तिची एक मैत्रीण आहे त्या मांजरीला एक छोटंसं पिल्लू झालं आहे. तिचं नाव आम्ही मनी ठेवले आहे. म्हणून तिच्या मुलीचं नाव सध्या आम्ही ठेवलं नाही आहे. गणपतीच्या गडबडीमध्ये तिचं नामकरण करता आलं नाही अजून आम्हाला. आताच जन्मली. आताच 3-4 दिवसापूर्वी जन्मले. पण सांगण्याचा मुद्दा हा आहे की ती कमीत कमी 4 दिवस अन्नाला भाताच्या कणाला चपातीला कशाने स्पर्श केला नाही. ती उपाशी राहिली कारण तिला गोलमा जो आम्ही जवला बोलतो आपण तो गोलमा मिक्स केला तरच ती खाते. म्हणून मी स्वतः श्रावण असताना सुद्धा किंवा मी पूर्ण शाकाहारी आहे पण त्या मांजरासाठी मी कडावला जाऊन गोलमा घेऊन आलो तेव्हा ती जेवली. अरे बापरे एवढे नखरे आहेत या मांजरीचे आम्हाला तर. आणि हिचं स्पेसिफिकेशन सांगतो मी. ही मांजर कॉफी टी फरसाण वडे खाते. वडे पण खाते. बिस्किट्स चिप्स म्हणजे समजून चला की हा एक माणूसच आहे. हा सगळं माणसासारखं खाते. मुख्य तिला झोपायला बेड लागतो झोपायला. आणि आम्ही स्वतः लादीवर झोपतोय मांजरांना बेड मध्ये होऊ शकत. मांजर बेड वरती फिरतंय बसलाय तिकडे. एक्झॅक्टली असा हा आमचा देसाई परिवार. आणि ह्या मांजरीचं एक वैशिष्ट्य आहे जरी आमचं दुधाचं भांडं जेवणाचं भांडं जरी उघडं राहिलं तरी ती त्याच्यामध्ये तोंड घालत नाही. बाकीची मांजरं आणि इतकंच नाही तुम्ही त्याला मच्छी किंवा मटन चिकन काही आणा घरी
त्याला दिलं तरी ते खाणार नाही. आम्ही नैवेद्य घेऊन जुन्या घरात चाललो आहोत. मम्मीने सगळं रेडी केलंय, सो दाखवते मी तुम्हाला. हे नैवेद्याचं ताट. तयार होतं. हे क्रॉस नीट क्रॉस करून जा. आईचंच नाही सगळ्यांचं काढलं. पावतळी गावात वाडी आणली तिकडे तिकडे पण फिरव. गाडीत येता गाडीतच येतात. गाडी जिल्हा गौरीचा कसा भिजवून होय. काढला. सगळ्यांची पण जेवण. तेवढं मोबाईल होय. घेतला. गाठी आणि कशाला? कोण येतं ताई बी होय आमची कोण येतात ताई बी ताई नाही ताई नाही आता कोण नाही आता. व्हिडिओ यमची काकू. यमची काकू. असं थांबाय. साहिलनी मला त्याची ही सेल्फी स्टिक दिली आहे. मला यूज करता येत नाही, मी फर्स्ट टाइम यूज करते आहे. बघूया आता आम्ही नारळ आणायला जातोय इथून, सो मी ह्याच्यानेच व्हिडिओ रेकॉर्ड करणार आहे. बसणार आहे कारण आम्ही सगळे नारळ आणायला चाललो आहोत. हिला ती ड्युटी दिली आहे इथे बसायची. डॅडीला
हा ना जागी येत हाय रे हा? हेच एक माणूस हा येईल आता पुढे घेतात ते घेऊया जरा. जर बघ त्याची 7:30 वाजता डोक्याला पोहोचले नाही नाही इकडे हा मित्र पिंगुळी आहे ना तिथे एकच बाबू पण राहतो ना पिंगुळी हो 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 बाबूचं पण अरे कधी सत्तो आपल्याला बाबा सांगणार, बाबा आपल्याला कुठेतरी घेऊन जात आहेत. कुठे जाते बाबा आपण? उडा कशाला? नारळ नारळ आणू. किती नारळ घेऊन यायचेत आपल्याला? सवायची 600 गाडीत राहणार की एवढे? बघूया, ट्राय करूया. आता हे ना गावची वेस चल. काय? गावची वेस म्हणजे इथं आपलं गाव आहे. हा, इथे आवळेगाव लिहिलेलं असतं ना. पाटकर टेम आहे. इथे गावची हद्द समजून आवळ्या गावची जे काय करते ते पण करायचं ना त्याच्यामुळे नाही काय केलं मारतो हे बघ इथे आपले सध्या संपले इथपर्यंत आपल्या हद्द संपली 4था महिना. आता अच्छा. दिवस राहिले इथून पुढे दिगस. ते बोर्ड घेतलं साईल बरोबर घेतो. बोर्ड बीट घेतले पाहिजे ना. साईलच्या व्हिडिओमध्ये बघते बोर्ड असतो किंवा असे बोर्ड घेतले पाहिजे. तो चालून बीट उतरून घेत असणार नाही कॅमेऱ्याने. आता बदला काय भावाची नाही मी सांगितले त्यांना मला तर कसं माहिती आहे आज 4-5 बनत आहे सकाळचे करतात रात्रीची घरची इतकी महाग 4-5 सीट घेऊन जातात सकाळची संध्याकाळी घरात. आपला एक पॉईंट आहे ना. प्रवास सगळं मुंबईचं बस कमी आहे ना सगळं मुंबईचे बस. बाबा, तुम्ही लहानपणापासून गावी येताय की गावीच होतात पहिला? मी 16 वर्ष आपल्या गावी 16 वर्षापर्यंत. अच्छा, मग त्याच्यानंतर मुंबईत आलात. गणपती पहिल्यापासून आहे ना आपल्याकडे. हो हा, तेव्हा सगळं आठवतं तुम्हाला लहानपणाचं? खूप आहे ठीक आहे. डॅडी पताके वाजवते लवंगी माळ असायचं. हा. लवंगी माळ खोलायच्या आणि एक झाडूचं हिर असतं झाडूची काठी हा. त्या लवंगी माळ लावायचं एक एक फटाका आणि वाजवायचं. हा. अरे मेरा ते शेवय होते ते. काय माहिती काय आम्ही नाही. अरे शेवय दिले ते आपण. गाती बनवलेली भारी होती तू खाल्लं काय? नाही. पास करू जरा गरम पोस्ट ऑफिस कडे हे वाजलं ना. काय जरा एक दरवाजा उघडा दरवाजा उघडा हो गांधीनगर तिथं गांधीनगर सांगितलं नाही यांना करायची वाटतं जवळच आहे. काय सांगितलं बघूया. हा 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 धन्यवाद हे घेऊन गांधीनगर गांधीनगर कुठे आहे? दळवीवाडी चौचा दळवीवाडी 5 गांधीनगर लिहिल्यानंतर ना सरळ जाऊ चला तिकडून दळवीवाडी दळवीवाडी सगळं जायचं काय? सगळं जायचं रविवारी. दळवीवाडी. हा धन्यवाद ते मी वाचले तर तुझं वडापावला दिसतात ना दळवीवाडी किती किलोमीटर असा फुल घेणार धन्यवाद काय लय लांब आहे. 2 किलोमीटर म्हणत आहे इथे आतमध्ये हा चला इथे पक्का इथे राहतो गाडी जा विचार निघणार ना.
तो येतोय विचार. पडेल मोबाईल मासे मासे इथे पण मस्त आहे. इथे पण कसं गेलं हम्म. हो त्यांची पण मोठे नाही हा? मोठे मोठे नाही मोठे ते तेवढे ते बोललेले मीडियमच होईल मोठे मोठे होय आमका. मोठे नाही तर असे असे जेवणाक वे हा नाही तर मग तेवढे ती बोललेली की लहान म्हणजे नाही, मीडियम लहान होईल ना नाही नाही लहान नाही. हे आहेत ना आहे तेव्हा 15 मी लहान आहे थोडा. मी त्यांना जेवणाला पाहिजे म्हणून सांगितले होते. तीच बोललेली मी माका तिने बोललेली ना नाही मीडियम चलतीत त्यांका आता नाही का नाही आता नारळ काय नाही हा. आम्हाला इकडे गोमा दाखव. हाय तुम्ही आज आलो नारळ आणायला ते बघूनंतर आम्ही आज भरपूर सारे नारळ बघितलेले इथे होते. पण थोडंसं मिसकन्फ्युजन झालं त्यांना आजोबांना. त्यांनी ॲक्च्युली मोठे नारळ बोललेले पण त्यांना भेटले छोटे नारळ. तर ते डिसाईड करतात घ्यायचे की नाही घ्यायचे. ओटी भरण्यासाठी आपण घेऊ शकतो ते नारळ. हां ते नारळ आपण ओटी बनवण्यासाठी घेऊ शकतो पण जेवणाला आपल्याला पाहिजे असेल तर मोठे नारळ पाहिजे असते. बघूया आता. बघूया आता पुढे काय वाटतं काय करतात ते. स्टे ट्यून्ड. It's so special. Boy, how it feels when I'm with you. You got me doing things I never thought I'd do. Just so you know, ain't never let you go. You're mine, oh. Just so you know, you're mine for sure. हो बघ ना पाणी तापवतो अच्छा अच्छा अच्छा. आताच लावलं लहानच आहे काय लागली किती आहे? 1075. शिकलो मराठी. शिकला मराठी. तेरिसांनी लेक्चर दिलं त्याला. टेन्शननी लेक्चर दिले. त्याच्यामुळे शिकला. नाही भेटला म्हणतो मी आता आपल्याला.
आणि गॅलरीच्या फोटो काढला व्हिडिओ काढलाय. मोस्टली आम्हाला विसर्जनला जायला भेटणार नाही कारण आम्हाला इथे जरा जास्त वेळ लागला. बट बघूया, जर आम्ही टायमात पोचलो आम्ही मे बी जाऊ विसर्जनला, जर आराध्याने मनावर आणलं. बट बिचारा आराध्य पण दमला आहे. इट्स ओके आराध्य. लहान आम्हाला कशाला पाहिजे ते. आता इथे बरे आहेत ना, मोठीला भेटायला मोठीला वगैरे स्वस्त दिले. एवढे स्वस्त म्हणजे हे नाही. नारळ बारके बारके आहेत ते 25 रुपये. नारळ कुठे मिळत नाही. 80 रुपये 20 रुपये खातो. 80 रुपये 50 रुपये पुढं खायला मुंबईला कितीचे आहेत? तेवढंच आहे. 35 आहे ना, मग तेच आराध्याला तेच विचारते. 25 चे दिले ना ते 35 ला आहेत आणि आपल्याला 30 ला जे दिले ना ते 40 ला 40-50 ला. बाबी एवढे छोटे आहेत ना ते 25 आहेत. थोडे छोटे माहितीये मला. मला हे मम्मी चांगले आहेत पाठवते त्यामध्ये ना. आणायला नारळ आणि सामान. हे बरं काय? ठीक आहे. 100 मिळाले असते तर जरा बरं होतं. 100 कशाला पाहिजे? कोणतं म्हणजे 100 पाहिजे. दिलं आहेत किती किती लागणार ते तुझ्याजवळ लिस्ट आहे ना रे. नारळ किती नाव बघ म्हणून मी लास्ट टाइम द्यायला होतो. मी दाखवणारच होती. म्हणून मी लास्ट टाइम द्यायला होतो. काय घेतलं? मस्त माझी संध्याकाळची चहा झालेली आहे. डॅडी अजूनपर्यंत बाहेर आहे. ही शॉपिंग समथिंग. उद्या आमचा काका येणार आहे, सो त्यासाठी थोडे स्नॅक्स घेतोय. आता माझ्याबरोबर ते सध्या साहिल आहे. साहिल दिसतोय तू कॅमेरामध्ये? आय हॅव नो आयडिया. आमचं गणपती विसर्जन मिस झालं थोडक्याने. ठीक आहे, आम्ही आमच्या गणपती विसर्जनला खूप मजा करू. काय काय 3 मुलं आणि 2 शिक्षक होते आणि ते त्यांची एवढी मजा घेऊन यायचे. हजर राहिला नाही ना शाळा हे करायला, म्हणजे शाळेत मुलं यायला. आता याला हायस्कूलमध्ये मुलं आपण हायस्कूलमध्ये वशिला लावतो. इकडे घराजवळ जातात. चल आमच्या हायस्कूलमध्ये काय आलतो, आम्हाला न्यायला येतो, तुम्हाला सोडतो असं. अरे बापरे. हा, शिक्षक शाळेत घ्यायला जातात. आता पुढच्या 2 वर्षांनी ना आपलं हायस्कूल आहे ना बंद होणार. आपलं किंवा भडगावचं दोघात जिथे मुलंच नाहीत ना. आपलं किंवा भडगावचं दोघातलं एक्स्ट्रा राहणार. जिथे चांगलं परफॉर्मन्स आहे ते राहणार. 100%
आपलं पण मुलं नाही ना आपल्याला. होती तर आवळेगावला मुलं आपण गेलो राईड तेव्हा आयर्लंडला जेवढी पोरं होती ती ह्याची असतात रे, गावची असतात. सगळ्या गावची आहेत. सगळ्या गावची आहेत. पॅन्ट चेंज करायची मग घाण कपडे घाण होतील मी आणि साहिलनी चेंज केलंय आणि आम्ही आता पटकन पळत पळत विसर्जनसाठी जातोय. बघूया आता तिकडची मजा. 9 दिवसांचा गणपती विसर्जन ना. आम्ही सगळं प्रेप केलंय. हे लास्ट मिनिट प्रेप आहे आमचं. हां तेच लास्ट मिनिट प्रेप दाखव आमचं. सो आम्ही आता ऑलमोस्ट आता पळत पळत चाललोय कारण आमचे साथी सगळे पुढे निघून गेले आहेत आणि आम्हीच मागे राहिलो आहोत. आमचा दुसरा साथी आराध्या पण पुढे निघाला आहे. त्याने कधी गाडी लावली कधी पुढे निघाला आम्हाला कळलंच नाही. आम्ही पूर्ण चेंज वगैरे करायला आलेलो. डान्स करायला गेला पुढे ढोल वाजताय. ह्या ब्लॉगचा हा मेन हे असणार आहे मुवमेंट. आराध्या आणि साहिल डान्स करणं. दिसत असतील आमची गँग पूर्ण पुढे गेली आहे आणि आम्ही ट्राय करतोय त्यांना पकडण्याचा. क्लायमेट पण एक मिक्स आहे. पाऊस पण पडतोय ऊन पण आहे. कळत नाही छत्री ओपन करायची की बंद ठेवायची. हा चिकटवलेला होतो ऑटोमॅटिक असतो. हो जाऊ फिरवशील जरा दाबून जरा गाडी फिरू काय नको. गणपती पकडा. गणपती फक्त पकडा बाकी काय
ते पोहून त्या साईडला जायचं. पोहायची गरज नाही, मी चालत जाऊ शकते. तर मी चॅलेंज जिंकली तर ठीक आहे, चालत जा आता. नेक्स्ट ट्रिप आणि चालत जाते. जाऊ. आता सगळे लोक आहेत ना. मग कधी आताच तर व्हिडिओ काढायचा आहे ना. आता थांब जरा. जाणार आहे ना, पण ह्या ब्लॉग मध्ये तू पक्का जाणार आहे. तिथे चालत त्या साईडला. दगड सांभाळ ना, तर पडायला होणार. दगड पाय येतील तसं कसं पडणार. दगड लागतात. हो आरती करतो. कॅमेरा आहे तेव्हा चालले आतमध्ये गणपती. पाण्यात चालले बघ. ते बघ लवकर पाणी में जा रहे हैं भगवान. गणपती बाप्पा आता पाण्यात घरी जाणार. चालले पाण्यात. ते बघ काय बघूया मुंबईला गेल्यावर. आपण मोजू शकतो एवढे केस आहेत त्याला. Yeah.
मस्त चल, हा, अंदर होईल.